सासूबाई नमो नमः. सासूबाई. गॅस डोंट टेक अदरवाईज. पण हे सगळं काय करून ठेवलं यांनी, मला काही कळत नाही. हे नाही त्यांचं बरोबर आहे. आता कसं आहे, आपण टॉवर मध्ये राहायला जाणार आहोत ना, मग आपल्यालाही तसं राहता आलं पाहिजे म्हणून हे असं केलंय. करेक्ट करेक्ट करेक्ट. असं म्हणतात की वेन यू आर इन रोम बी लाईक अ रोमन. म्हणजे मी सांगतो म्हणजे काय की जेव्हा तुम्ही रोम देशात जाता ना तुम्हाला तेव्हा भैया आता आपण रोम देशात राहायला जाणार. अभिलाषा, ही एक म्हण आहे. हा कळलं ना. आता इथे कसं राहायचं हे पहिले आपण ठरवूया, मग जाऊया हा रोम देशात. बर. नाही ते सगळं ठीक आहे, पण हे असं आपण राहणार कसं इकडे. विघ्नेश, आबा येऊन गेले ना, काही बोलले का आबा? नाही. याचा अर्थ आईनी त्यांचा प्लॅन आबांना सांगितला असणार. मला काय वाटतं माहितीये का, त्यांना बघायचं असेल की आपण टॉवर मध्ये राहू शकतो की नाही. काय हो, म्हणजे आपण जर नीट राहिलो तर ते परवानगी देतील. करेक्ट. अगदी बरोबर आहे. म्हणून आता आजपासून हे आपलं टॉवर आणि हे सगळे माळे. ओके. पण टॉवर मध्ये कसं खूप सिक्युरिटी असते ऋषी. इथे तर काहीच सिक्युरिटी नाहीये. मग काय करायचं आपण? आपण बाहेरून आणूया का वॉचमन? वहिनी, वॉचमन बाहेरून कसा आणणार? आता तो बाहेरचा माणूस काही दिवसभर आपल्या घरात राहणार आहे का? हा, मग मी एक काम करते, मी होते वॉचमन. काय? हो, मला आहे ना लहानपणापासून खूप आवड होती. मला ना वॉचमन व्हायचं होतं. शाळेत असताना आहे ना मला बाई नेहमी विचारायचा की अभिलाषा तुला काय व्हायचंय, तर मी म्हणायचे वॉचमन. सगळेच टाळ्या वाजवायचे माहितीये का. हो वहिनी, तुम्ही आता मालकीण आहात, वॉचमन नाही. तुम्ही कशा वॉचमन होणार? हो ग मीरा, पण आता बघा तो वॉचमन घरचाही हवा पण बाहेरचाही हवा. म्हणजे घरचा माणूस बाहेरचा माणूस, आता कोण वॉचमॅन? अहो, मी नाही होणार ते वॉचमॅन. अभिलाष वहिनी, तुम्ही जे म्हणताय ना ते बरोबर आहे. कारण वॉचमन म्हटलं की तो कोणीतरी बाहेरचा माणूस पाहिजे, हो की नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही जिग्गीला तयार करा, तोच वॉचमन झाला पाहिजे, हो ना. हा हा, तेच म्हणते ना मी. जग्गू, तूच वॉचमन. दीदी, जग्गू नाही. हा तेच ते. चिक्की चिक्की तसाच जग्गू. बरं चला, आम्ही जातो आमच्या फ्लॅटमध्ये. ऋषी चालले. चला. बरं ऐका, काही हवं असेल ना तर बाहेर डोर बेल आहे, ती वाजवून आत यायचं. हा हा, अच्छा. चल. डोर घंटी ना. अगं पण दारावर घंटी कुठे आहे? हा, हीच तर खरी गंमत आहे. दारावरती बेल नाहीये, पण तुम्ही असं समजायचं की दारावरती बेल आहे. तिथे काय करायचं, हात ठेवायचा आणि तोंडाने आवाज काढायचा, टिंग टॉंग. करेक्ट. आणि यायचं. चला. अय्या, किती छान ना. टिंग टॉंग. चालेल चालेल. छान ना. चला पण जाऊयात ऋषी, तुला ऑफिसला जायला उशीर होतो. चला. अरे हो, मलाही उशीर होतोय. चला 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 चला. चला चला, मी तुमचा डब्बा भरते. ए वॉचमॅन, वॉचमैन, वॉचमैन, एक लक्षात ठेवणे का, हम दिसिया रे दिसिया कि सलाम ठोकणे का. काय करायचं? सलाम. सलाम ठोकणे का.
चला मेमचा. कसं छान ना हो. वा 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 उत्तम. चला चला चला. चला हो आले. घंटी कशी टिंग टॉंग. हे किती छान दिसतं. कठीण आहे रे बाबा. गायत्री तुला सांगतो, कालपर्यंत मला या मुलांचा ना राग येत होता, आता हसू यायला लागलाय. अरे काय या लक्झरी लाईफची एवढी भुरळ पडली. भुरळ नाही, हे वेड आहे. काय वेड. या वेडापायी या घरामध्ये फ्लॅट सारखं राहायला लागले. पण त्या निमित्ताने तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं. काल किती उदास होता तुम्ही. खरं आहे गायत्री, पण आपली मुलं चलाख नाहीयेत, ती भाबडी आहेत. ते बघून बरं वाटलं. म्हणजे थोडं दुःखही झालं. चांगल्या माणसांना ना सगळं चांगलं दिसतं आणि याचाच फायदा बाकीची माणसं घेतात. आपल्या मुलांचंही तसंच आहे. म्हणून म्हणते त्यांना रागवू नका. त्यांच्या हातून चूक झाली ना तर त्यांना धडा द्या, पण रागवू नका. ते त्या शिवनानीचं काय झालं. त्या दिवशी शिवनानी बरोबर सगळंच बोलणं शक्य नव्हतं, म्हणून आज मी त्याला घरी बोलवलं. आज सगळं स्पष्ट होईल. म्हणजे काय करणार काय आहेस तू. ते सांगते, पण मला सांगा तुमच्या मोबाईलचा व्हॉइस रेकॉर्डर व्यवस्थित सुरू आहे ना. आज मला त्याची गरज आहे. म्हणजे बरेच दिवसात काय मी चालवून बघितलं नाही. बघूया. हॅलो 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 हॅलो. होते ना रेकॉर्डिंग. हॅलो 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 हॅलो. મારા માટે ખાલી ખાલી મારા માટે બેસી જાના. नाही नाही तू इथे बस. तू इथे बस. હું નથી બેસીશ. અરે બેસી तू જાના. નથી બેસીस. હું તને બસવીશ. थांब आलेच मी. મારા ભાઈ મારી વાત સાંભળને તું અહીંયા બેસી જાના. પણ હું નથી બેસવાનું. બहिणीसाठी बस ना. नाही. मग बहिणीच्या घरासाठी तरी बस ना. या घरासाठी मी काय बी करू शकतो. हा नाही नाही, म्हणजे बहिणीच्या घरासाठी मी काय बी करू शकते. थँक्यू जिग्गी थँक्यू. तूच मारा भाई आणि હું તારી બેન. बस. हे काय कधीपासून जिग्गी जिग्गी. त्याचं नाव जग्गू आहे. वॉचमॅन येतो आणि आज हा चल आम्हा दोघांना सलाम ठोक. चला मेमचा. आता कसं बरं तयार झालं. अरे हे घे काठी आणि टोपी. बरं कॅश ते कंट्रीची वही घेऊन ये ना. कंट्री बारच्या माणसांची नावं लिहायचीत ना. बार नाही नाही बार बाहेर बाहेर बाहेरच्या माणसांची ती नावं लिहितात ना ती वही. एंट्री रजिस्टर बुक म्हणायचं त्यांना. हो ना वहिनी. तेच ते तेच ते. तेच ते आणलं आणते. चल. हे काय टोपी घाल. बघू ते कसं दिसतोय. हा छान छान छान. बस इथे. वहिनी घ्या. हा हे घे. नमस्कार वहिनी. अरे तुम्ही शिवनानी. हे नावाने हाक मारतोस वॉचमॅन. वॉचमॅन. तू वॉचमॅन. तू वॉचमॅन. तू मी वॉचमॅन. अरे क्या सांग त्याला. મારા ભાઈ મારી વાત સાંભળ. આ મેમ સાહેબ છે. તમે વોચમેન છો ને આ શિવનાની સર છે. सलाम ठोको. सलाम शिवनानी. हा माफ करा साहेब. नाही कसं आहे ना आजच ठेवलंय ना त्याला कामावर म्हणून असा वागतोय. तुम्ही या ना या. एक मिनिट. रजिस्टर ते ह्याच्यावर नाव. हा नाव लिहा. नाही कसं आहे ना आता आम्ही टॉवर मध्ये राहायला जाणार ना म्हणून सवय करून घेतो. जरा नाव लिहा हा आणि मग यात आम्ही तोपर्यंत खाण्यापिण्याचा बंदोबस्त करतो. हा अरे केवढे फोन करते तुला, तू उचलत बी नाही. आणि भेटायचे होते तर इकडे कशाला आला. पण भेटले असते ना बाहेरच्या बाहेर. ए वॉचमन. गायत्री रत्नपारखी मॅडमला त्यांना भेटायचं मला. कोण आलाय. अरे शिवनानी. नमस्कार मॅडम. या ना आत या. आपण एक काम करूया. आपण लॉनवर बसूया.
आम्हाला थोडस महत्वाचं बोलायचंय, तर कोणी डिस्टर्ब करू नका. या. शिवनानी चला शिवनानी. आई तुम्ही इतक्या लवकर बोलून घेतलं. एनी गुड न्यूज? शिवनानी, मी असं म्हणत होते की आपण वॉचमॅन. वॉचमॅन. अरे तू तिथे काय करतो? ते पाणी पाणी घेऊन आले होते. तर ठेव इथे. अरे ठेव इथे आणि जा बघू तू. हा तर शिवनानी शेठ, मी असं एक मिनिट, आपण फोन जरा व्हायब्रेशनवर ठेव म्हणजे डिस्टर्ब नाही होणार. हा तर आता आपण डील बद्दल बोलू. अरे ते त्या दिवशीच आपलं डन झालं ना. ते तुमचं झालं, माझं अजून बाकी. म्हणजे असं की मला दुसऱ्या बिल्डर्स कडून जास्त चांगली ऑफर आणि ते मला तुमच्यापेक्षा जास्त पैसे देतात. हा? हे काय आहे? हे चिटिंग आहे एकदम. हा चिटिंग नाही शिवनानी, हा बिझनेस. हा मॅडम प्लीज असं काय करू नका. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. हा तुम्ही सांगा ना, ते तुमच्या ते 3 मुलांना एक एक फ्लोअर दिला ना, त्यांना अजून एक एक गाडी देते ना. मला काय देणार ते सांगा, कारण मी इथून लवकरात लवकर उडणछू होणार आहे. मॅडम प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते ना, असं काय करू नका. हा मी तुम्हाला देते ना, तुम्हाला काय पाहिजे ते देते. ठीक आहे, मी तुला सपोर्ट करते. तू या रत्नपारखींना मूर्ख बनवतोस आणि मी सुद्धा. मी तुला माझा प्लॅन सांगेन. मी पैसे घेणार आणि इथून पळून जाणार. पण तुझा प्लॅन अजून मला समजलेला नाही. तू काय करायचं ठरवलं? सांगते ना, मी माझे प्लॅन सांगते. काय मॅडम, विफर ना सगळा झूट आहे. हे आमच्या ओढ्या ऑपरेडी आहे. मी लई लोकांना असेच सांगून फसवले. मी काय करते, त्यांना असे झूट ऑफर देते आणि त्यांच्या घर ताब्यात घेते आणि मग त्यांच्या घर खाली करते आणि मग त्यांचे जे टावर बांधायच्या, बिल्डिंग बांधायच्या लई लेट करते. हा त्याच्यामुळे काय होते, ते कंटाळून जाते आणि मग मी देईल ते पैसा घेते आणि निघून जाते. अरे कसली ॲम्युनिटी मॅडम. आता मी हे आभाळ माळा पाडले ना, अरे 3 नाही 1च फ्लोअर देणार त्यांना. 3च्या झूट ऑफर आहे. याचा अर्थ तुला ती जमीन मातीमोल भावाने मिळते. हा मॅडम. मॅडम हे जे आभाळ माळा मी पाहिला ना, मला लय आवडले. यश आवडला त्याच्या. हा अरे काय मस्त टावर येईल इथे. मॅडम प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज. तुम्ही हे दुसऱ्या बिल्डरला कॉन्टॅक्ट करू नका. एका अटी, तू मला 7 करोड द्यायचे. 7 करोड? आई हे जरा जास्त होते. नाही ठीक आहे, करते काय. ठीक आहे, मला मान्य. आणखीन एक गोष्ट, तू त्या जिग्गीचा फोनही उचलायचा नाही आणि त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. नाही 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 मॅडम, त्याचे फोन नाही घेणार, त्याला बोलणार बी नाही, त्याच्याकडे बघणार बी नाही. प्रॉमिस. ठीक आहे, मग तुमचा टॉवर झालाच म्हणून समजा. ठीक आहे मॅडम. अरे बाप रे, एकदम लोभी भाई आहे.
हा हे डेंजर आहे. नको बाबा, जिग्नेशचा फोन नको घ्यायचा, त्याच्याशी बोलायची बी नाही. चला. अरे अरे शिवनानी सेठ, अरे ऊचू, अरे हे फोन बी उचलत नाही आणि मला ओळख बी देत नाही. टोपे कसले वॉचमॅन. वहिनी कुठे लक्ष आहे तुमचं? वहिनी हो दूध ओतू जाईल. अरे कॅश शेवटचं पाहून घेते ग. कुणाला? अगं स्वयंपाक घराला. नव्या घरात गेल्यावर या स्वयंपाक घराची खूप आठवण येईल ग. लग्न झाल्यावर एक एक भांड गोळा केलंय मी. वहिनी मग त्यात रडायचं कशाला? आनंद झाला पाहिजे तुम्हाला, आनंद. अगं हे आनंद अश्रूच आहेत. कॅश हे एक काम करतेस का? माझा फोटो काढतेस का बस स्वयंपाक घराबरोबर? म्हणजे आठवण म्हणून. हो काढते. हा छान असं काढा. थांबा मी स्माइल. हा आता आपण दुःखी. दुःखी. थांब भांडी बदल. हा अश्रू दिसत नाहीयेत ना? हा दुःखच आहे ना. झालं वहिनी अजून दुःख, अजून दुःख. करेक्ट करेक्ट वहिनी. अरे अजून हे काय चाललंय? दुःख. मी कसं आहे ना, आता आपण नव्या घरात जाणार ना, मग हे जुनं स्वयंपाकघर खूप आठवण येईल ना. हे घर तुटल्यावर आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही. हो बरोबर आहे वहिनी. आता माझे फोटो. मीरा जरा फोटो काढतेस का कॅशचे? वा 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 मस्त आले. वहिनी हा तुम्हाला आठवतंय का? तुम्हाला फेण्या करायच्या होत्या. हे बघ, हे सगळं सामान आणलंय तुमच्यासाठी आणि बाहेर खूप कडक ऊन पडले. पटापट बनवा ना फेण्या प्लीज. ती काय करते, त्यांना असे झूट ऑफर देते आणि त्यांच्या घर ताब्यात घेते. हे कसली अमेनिटी मॅडम. आता मी हे आभाळ माळा पाडले ना, अरे 3 नाही 1च फ्लोअर देणार त्यांना. हिंचा झूट ऑफर आहे. किती नीच आणि नालायक की समाया. काय म्हणायचं काय या असल्या माणसानं. शी. हे असं गरिबांना बेघर करून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या लोकांना ना भर चौकात चापकाचे फटके मारले पाहिजेत. अगदी खरंय. या शिवनानीने किती गरिबांना बेघर केलं असेल याचा विचारच करवत नाही मला. वाईट याच गोष्टीचं वाटतं गायत्री की काश्मीराचा भाऊ यात सामील आहे ग. आत्ताच्या आत्ता जातो खाली आणि सगळ्यांना ऐकवतो हे. नको आत्ता नको. आत्ता का नको? हे सत्य हुडकण्यासाठीच तर केलं ना हा सगळा उपद्व्याप. त्यांना कळू दे ना किती मूर्ख आहेत ते. ते त्यांना कळेलच, पण त्यांना हेही कळायला हवं की अशा या ऑफर्स कधीच फायद्याच्या नसतात. पैसा मिळतो पण जमीन ही कायमची हातातून जाते. बरोबर आहे. प्रथमेश आणि विघ्नेशला हा धडा कोणीतरी शिकवायलाच हवा. तो मी शिकवेन माझ्या पद्धतीने.